शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे का? डेफिनेटली, कारण ह्याच्यामध्ये नाईट शिफ्ट जे आपण ज्या कामाच्या पद्धती आहेत तर त्यामध्ये आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आपण म्हणतो किंवा नैसर्गिक घड्याळ ह्याच्यामध्ये डेफिनेटली बिघाड होतो आणि त्यामुळे शरीराच्या म्हणजे फक्त बद्धकोष्ठता किंवा शौचास साफ होणे एवढ्याच कामापुरते नव्हे तर बऱ्याच अवयवांवरती त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. डॉक्टर, बद्धकोष्ठता हा आजार नसून आतड्यांमधला एक आजाराचं लक्षण असू शकतं असं आपण म्हणतो, तर कोणत्या वयाच्या लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे? साधारणतः बघितले गेल्यास हे उतार वयामध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण हे अधिकाधिक वाढायला लागते आणि लहानांमध्ये आणि आता तरुण वर्गामध्ये सुद्धा याचं प्रमाण हे जसं मी आता काही कारणं सांगितली की त्याच्यामुळे जी आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये शाळेला जाणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. बर